हॅलो गाईस, तुम्हाला सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे. हा असणार आहे ब्लॉग 4. सो कम टू बॅक टू द पॉईंट. सो आज मी अनंताच्या कालाला जाणार आहे सावेवराला आणि प्लस आमच्या नागळ्या केरी या गावात विजादुर्गेचा टेम्पल आहे. तुम्हाला माहिती असेल जयगोव्यात असतात आणि 30 तारखेला त्याची जत्रा आहे. जत्रेला सुद्धा नक्की यायचं. काही जणांना सांगायची काही गरज नाही आहे. सो मी इथे तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवेल. जे कोण नवे असाल ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तिथे भेटू तिथे. सावेवरात एक अनंताचं टेम्पल आहे. आता इकडे आलो आहे आणि त्याच्यानंतर आम्ही काळाला जाणार आहोत. तिथेच जवळच काय गर्दी आहे यार. म्हणजे मी तुम्हाला कॅमेराचा वरती करून दाखवू शकत नाही तर कॉपीराईट लागू नये म्हणून पुन्हा एकदा ऑडिओ करतो आहे. बाकीचे सगळं नॅचरल असेल. हे ते बघू शकता. कॅमेरामध्ये जरा हे आहे, म्हणजे कॅमेरा पुसला नाही आहे मी. अरे बा, हे सगळे हँडमेड आहे आणि इथे तुम्हाला वेगवेगळे चाट्स खायला मिळेल. गोबी मंचुरियन, मग कॉर्नचं काहीतरी, मग पोटॅटोचे फ्लिकर्स काहीतरी म्हणतात ना, ते पण मिळेल तुम्हाला. मग इथे वेगवेगळे तुम्ही बघू शकता बोर्डवर. खूप काय पावभाजी, बॉम्बे पावभाजी वगैरे खूप काही ऑप्शन असतात तिकडे. ते बघू शकता. खायला एकदम मस्त मिळतं. मस्त दिसतं आहे टेम्पल. वाव, मतलब नदी वगैरे एकदम मस्त तळी. आम्ही दर वेळेला इथूनच खाजी घेतो. तुम्ही बघू शकतात. आणि इथे तुम्ही बघू शकतात खूप वेगवेगळे स्टॉल्स आहेत. गेमिंग स्टॉल्स आहेत. मग इथे प्लास्टिकचं काय आहे. मग इथे काय होडीज आहे. एवढी छानची क्वालिटी नाही मिळणार. हवं तर तुम्ही घेऊ शकता, तुमची मर्जी. काही गेम्स असतात. 30 रुपीज द्यायचे. तुम्ही ते बॉल्स आतमध्ये घालायचे. जर तुम्ही जिंकलात तर ते तुमचं. पोटॅटो ट्विस्टर आम्ही ऑर्डर केलं आहे. आमचा आता होणार रेडी. आणि इथे आम्ही गोबी मंचुरियन पण ऑर्डर केलं आहे. आई नवदुर्गा ह्या स्टॉलवर आम्ही आता आलो आहे आणि इथे आम्ही आमचं हे पोटॅटो फ्लिकर्स रेडी होत आहेत आणि गोबी मंचुरियन पण रेडी होत आहे. आणि इथे कॉर्न्स आणि पावभाजी आय थिंक मिळते इकडे. शेवपुरी आय थिंक मिळते, माहीत नाही, आता विचारलं नाही मी. बोर्डवर काय आहे ते बघू शकतात. आम्ही गोबी मंचुरियन ट्राय करून दाखवतो. कलर जरा टाकला आहे पण इट ओके, म्हणजे स्पायसी वगैरे जर हवंत ना, म्हटलं ट्राय करून दाखवतो. आणि मी आय थिंक मी अनेक शॉर्ट्समध्ये ट्राय केलं आहे पण ते फोंडामध्ये. खूप चांगलं आहे. वाव, खूप चांगलं आहे. आता आमचे पोटॅटो फ्लिकर्स आलेत. काय टाइमटिंग लागतं आहे यार. हे पण खाऊन बघूया. आणि हे बघा गोबी मंचुरियन. आणि अजून एक ऑर्डर केलं आहे. आणि एक नंबर. एक मस्त गोष्ट झाली नाही आहे, म्हणजे ॲक्च्युली माझ्या आजोबा होते. मी तिखट गोबी मंचुरियन वगैरे खाल्लं आहे. तर असा कुठेतरी आहे तो तिखट टेस्ट. त्याला बघूया आता. जेव्हा सांगत होते 15 मिनटं आधी इथेच आहे, गाडीकडेच आहे. आणि आलो होतो मित्रांसोबत. तुम्हाला मी एक व्ह्यू दाखवतो. आणि वाव, काय व्ह्यू आहे यार. म्हणजे हे जे सजावट केली आहे ना रोड्सवर, खूपकडे केलं आहे. मी एकच शूट केलं आहे. वाव, म्हणजे हे तुम्ही बघू शकतात. अजून एक टेम्पल आहे. मला याची लायटिंग्सच आवडली. काय लायटिंग केलं आहे यार. कॅमेरामध्ये मला दिसणार नाही कारण कॅमेरा जरा मी पुसला नाही आहे. व्लॉग मेटल कॅन्ट्री मारणे का ये नाच काय स्टाईल आहे. काय छान आहे. आता आपण बघू प्रदक्षिणा करतो. टॅक्सी पुन्हा पकडून या दुर्गेच्या देवळात आय थिंक माझ्या गावात आता सध्या नाही जसं, कारण गावातच नाही आम्ही, फक्त दुसऱ्या बाजूने आलो सावई वगैरे त्या साईडून. आणि माझं येतं ते एक रोड असं स्ट्रेट गेलं की डायरेक्ट नारायण टेम्पलच्या तिकडे एक रोड आहे. एक असं गेलं की साईवर आहे, असं गेलं की डायरेक्ट गेलं की विजादुर्गा टेम्पल भेटतं. सो ते आम्ही आय थिंक उद्या किंवा परवा एक्सप्लोर करू. जेव्हा जाणार तेव्हा ते पालखी वगैरे सगळं असेल. आता हा ब्लॉग आहे तो 2-3 दिवसानंतर येईल, पण त्याच्या आधी आणि घ्यायचा आहे. सो सबस्क्राईब केल्यानंतर आम्ही इथे तुम्हाला झूम करून दाखवतो. ही शांतादुर्गाचा टेम्पल आणि तो जो बोर्ड लावला आहे ना, इथे तुम्ही ट्रॅफिक बघू शकतात. जवळजवळ 20 मिनटं झाली आम्ही आहोत. आणि एका काकाने सांगितलं उतरून जा, त्यामुळे आता आम्ही चालत जातो आहे. आता इथून निघू. आता व्हॉईस ओव्हर देतो आहे कारण इथे खूप नॉईज आहे आणि खूप ट्रॅफिक आहे. आता काही जण तर सॉल्व करत आहे कारण ते ट्रॅफिक पोलीस नाही आहे, म्हणजे खूप मागे आहे आणि पुढे जाऊन ब्लॉक झालं आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. म्हणजे काकाचं इथे एक स्टोअर आहे, जनरल स्टोअर, सावेगा जनरल स्टोअर. इथे जस्ट अ मिनिट चालत जातो आणि दाखवतो पुढे.
हे माझ्या काकाचं घर आहे आणि मी इकडे लच्छीचा रिॲक्शन आणि हे ती पालखी. हां ह्यासाठी खूप गर्दी झाली होती. मावशीचं घर आहे आणि काकाचं दुकान ते ह्याच्यावर जावं लागतील. आता त्यांना भेटलं मी पण वॉकमध्ये शूट नाही करू शकलो, मला ऑकवर्ड फील झालं. ही माझी मावशी, तिथे काका आणि इथे आजी डायरेक्ट ती पालखी. हे माझ्या काकाचं क्यूटचं दुकान आहे जिथे बल्ब बंद केल्यावर चालू होतात आणि चालू केल्यावर बंद. या गोष्टी तुमचं काय देण्याकडे नाही. इथे तुम्ही कधी जनरल स्टोअर काही पाहिजे सगळं तुम्हाला मिळेल. माझं नाव घ्या, 10% ऑफ दे. सबस्क्राईब करा लगेच. काका ब्लॉग बघतोय ना, तुझं दुकान विकास करतो सगळे ना घ्यायला. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय. ब्लॉग 4 ends. Blog 5 coming. Bye bye.